नमस्कार मित्रांनो. युद्धाचं एक कारण काय आहे हे मी भगवद्गीता वाचत असताना मला समजलं आणि ते मी तुम्हाला सांगतो. पहिला जो श्लोक आहे धृतराष्ट्र अर्जुन विषाद योग मधला, जो धृतराष्ट्र उवाच आहे. धृतराष्ट्र ज्यावेळी संजयाला विचारतो की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामकां पांडव चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र विचारतो संजयाला की कुरुक्षेत्रावरती जे लोक जमलेले आहेत युद्धासाठी, त्याच्यामध्ये माझ्या पुत्राने आणि पांडवाच्या पुत्राने काय केलं. आता पांडू म्हणजे कोण आहे? पांडू म्हणजे धृतराष्ट्राचा छोटा भाऊ आहे. मग आपल्या भावाचे पुत्र असा सुद्धा उल्लेख धृतराष्ट्राने इथे केलेला नाहीये, किंवा माझे पुतणे असा सुद्धा उल्लेख इथे केलेला नाही. काय उल्लेख केलंय? मामकाम पांडव शैव, म्हणजे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र. आणि इथे माझ्या गुरुनी सांगितलं मला की काय फरक आहे युद्धासाठी. काय युद्ध झालं? महाभारताचं जे युद्ध सुरू झालं ते त्याच्या मागे खरं जर कारण आपण शोधलं तर हा पहिला जो श्लोक आहे भगवद्गीतेमधला, या पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला धृतराष्ट्राची मेंटॅलिटी समजून येते. त्याच्यामध्ये एवढा द्वेष आहे की तो आपल्या भावाला सुद्धा आपल्या भावाचे पुत्र असे सुद्धा म्हणत नाहीये, तर माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र. ज्या वेळेला माझं आणि तुझं ही भावना वाढायला लागते, ज्या वेळेला हे माझं आहे आणि ते तुझं आहे ही भावना ज्यावेळी वाढायला लागते, त्यावेळेला घरामध्ये भांडण, वाद, आणि हेच जागतिक स्तरावरती दोन देशांमध्ये सुद्धा युद्धासाठी हेच कारण, माझं आणि तुझं, ज्याला आपण स्वार्थ बुद्धी म्हणतो. लहानपणापासून आपण व्यवहारिक जगामध्ये राहत असताना सुद्धा आपल्याला माझा आणि तुझा हा भेद आपल्याला सांगितला जातो. आणि श्रीकृष्ण भगवद्गीतामध्ये हेच सांगतात की अर्जुना, भेद नाहीये. तुझं माझा आणि तुझं म्हणतो, हे माझा आणि तुझं नाहीये, हे सगळं आपलं. अशी ज्याच्यामध्ये भावना आहे तो खरा भक्त आहे. आता सुद्धा आपण बघितलं की जे भांडणं होण्याचे जे कारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे माझी जमीन, ती तुझी जमीन, हे माझं घर, ते तुझं घर, ती माझी गाडी, ही माझी, ती तुझी गाडी, हे माझे पैसे, हे तुझे पैसे, माझं आणि तुझं, तू आणि तुझं, मी आणि माझं, तू आणि तुझं, असं जिथे भेद आहे त्या भेदातून तिथेच युद्धाची सुरुवात होते. कारण त्या भावनेमध्ये सगळं मला भेटलं पाहिजे अशी भावना आपल्याला होते. याच्या व्यतिरिक्त श्रीकृष्णाचा जो भाव आहे तो भाव काय सांगतो? अविभक्तम च भूतेषु विभक्तिमिव च स्थितम. जरी हे वेगवेगळे वाटत असले तरी त्या सगळ्यांमध्ये हे अर्जुना, हे पार्था, मीच त्या सगळ्यांमध्ये आहे, अशी ज्याची भावना आहे तो खरा भक्त. की सगळ्यामध्ये जो श्रीकृष्णालाच बघतो, सगळ्यामध्ये आपलंच रूप जो बघतो, हे सगळं आहे ते माझं आणि माझं जे आहे ते सगळ्यांचं, असा जसा भाव आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो विन विन सिच्युएशन, असा भाव ज्याचा आहे तो खरा भक्त आहे. त्यामुळे युद्धाचं पहिलं कारण जे आहे, जे स्वार्थ जिथून सुरुवात होतो, स्वार्थाचं जे पहिलं कारण आहे ते म्हणजे मी आणि तू, मी आणि माझं, तू आणि तुझं. इथून सगळ्यात महत्वाचं कारण युद्धाला हाच आहे, जे धृतराष्ट्राची जे वाक्य आहे त्याच्या तोंडून निघालेलं. आणि श्रीकृष्णाचा जो भाव आहे, हे ह्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. आणि आपल्याला हे शिकलं पाहिजे की पूर्ण जी सृष्टी आहे, वासुदेवम कुटुंबकम, सगळे सृष्टीमध्ये हे सगळं जे कुटुंब, हे सगळे जे पूर्ण जग आहे हे माझं कुटुंब असल्यासारखं आहे. ही भावना ज्यावेळी माणसाची होते त्यावेळी त्याला शांती भेटते आणि त्यावेळी तो मुक्त होतो. तर हे आपल्याला सध्या युद्धाची परिस्थिती चालू आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की युद्धाला खरं कारण काय आहे ते तुमच्या समोर सांगावं. जय श्रीराम.